आता संघर्ष करायची गरज नाही शिवराम, आपण खूप संघर्ष केला. तुम्ही म्हणणार सारखा संघर्षच वाट्याला येतोय का काय? चिंता करू नका. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून बारीक तोंड करू नका, अजिबात करू नका. अजिबात करू नका बारीक तोंड. संघर्षाचे दिवस आता आपले संपलेत. आपलं सरकार आलंय, आपला नेता राज्याचा मुख्यमंत्री झालाय. त्या नेत्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गोरगरीब उपेक्षित लोकांची कामं आपल्याला आता करायची आहेत. या जत विधानसभेतली, खानापूर विधानसभा मतदारसंघातल्या लोकांची कामं आपल्याला करायची आहेत मित्रांनो. त्यामुळं आता संघर्ष ज्यांना करायचा आहे त्यांना करू द्या ना. पण संघर्ष करणं मेजर एवढं सोपं नसतं का? असतंय. अरे या पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती किती वेळा केस दाखल झाल्या की नाही झाल्या? आणि 1 लाखाच्या फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशनमध्ये हजरच झालो नाही. जेव्हा जेव्हा मला अटक केलं, माझे विरोधक येडे होऊन गेले. अरे आता करायचं काय? याला जेलमध्ये टाकला तर फटाकड्या उडवतोय, बाहेर आला तर फटाकड्या उडवतोय. आहे का नाही? बरोबर. अजून काय काय झालं ज्यावर केसेस असतील, जेलमध्ये जाताना फटाकड्या उडवलेल्या. सांगलीतनं आपण जेलमधनं सुटलो, येताना फटाकड्या उडवल्या. कोर्टानं केस दाखल केली विट्यामध्ये. आटपाडीत केस दाखल झाली. म्हणजे गेलो सुटलो म्हणून परत 2 केसेस. जेलमध्ये गेलो, 2-2 महिने राहिलो. महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतं ह्याला लॉटरी लागली आहे. अरे आम्ही किती घासले आम्हाला माहित आहे, तुम्हाला काय माहित आम्ही काय काय केलंय? त्याला वाटतं ह्याला काहीतरी लॉटरी लागली आहे. विधान परिषद मागच्या दारानं आलाय. अरे आता पुढचं लात घालून दार मोडून आता विधानसभेमध्ये गेलो आहे. आणि ते जतच्या लोकांनी पाठवलाय. आणि त्या विधानसभेमध्ये गरिबांची बाजू लावून धरणार आहे, ताकदीनं लावून धरणार आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही चिंता करायचं कारण नाही. आज तुम्ही सगळेजण एक होता म्हणून मी आमदार झालो. एकीमध्ये प्रचंड ताकद असते. जतमध्ये नेते सगळे माझ्या विरोधात गेले, पण गावागावातली जनता एक झाली. तुम्ही माझ्यासोबत एक होता म्हणून आज मी नेता म्हणून तयार झालो. गिर जाते हैं वो जो अकेले चलते हैं. त्यामुळे पडायचं उठायचं, पडायचं उठायचं हे आपलं सगळं सारखं चालू होतं. पण आता जतकरांनी इतक्या ताट मान, अरे मी तर एवढा रुबाबात फिरतोय ना आता. खरंच अगोदर कसं विधान परिषद म्हणल्यावर अरे तुम्ही बघितलं मीडियात काय बोललं, ह्यो मागच्या दाराला आणलाय, हे भाजपला असंच बोलायला ठेवलाय, अमुकच झालं तमुकच झालं. आता म्हणलं आला लात घालून आलोय, आता तुम्ही बोला माझ्या विरोधात. कुणाच्यात हिंमत आहे मी तुम्हाला फेस करतो. बोलायलाच कोण तयार नाही. आता बोलायचं कुणाच्या विरोधात? सगळं गणित आता पूर्णपणे विस्कटून गेलेलं आहे. ताकद लागते.